आणि सांग मला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. मी तुम्हाला सांगेनच, पण वाघमारे तुम्ही आधी मला सांगा, तुम्हाला आज सत्य जाणून घ्यावंसं का वाटलं? काय कारण आहे याच्या मागं? मला जाणून घ्यायचं. ठावे ठावे, ही काटकोळी दोन जीवाची भावली आहे ती. सारखं आपलं दोन जीवाची आहे, दोन जीवाची आहे. आम्ही बी होतो की कधी काळी दोन जीवाच्या. पहिल्या बागेला उठून कामाला लागायचो आम्ही. आणि तसं बी मी काही हिला लय जड कामं नाही सांगत, हलकीच कामं सांगणार आहे. ए, कपडे धुवून ठेवलेत, तेवढे वाळू घालतो जा. मम्मी साहेब, अहो हे बघा मी करते ना, मला सांगा, मी करते, तिला नका सांगू. अहो एवढा आराम पण काही चांगला नसतंय. कसे काम केलं का नाही का शरीर कसं हलतं झुलतं राहतं चांगलं. आणि काम केलं की भूक लागती, भूक लागली की जेवण जास्त जातं. आणि त्या पोटातल्या बाळाला चांगला पोषक आहार मिळाला पाहिजे ना. तुम्हाला तर काय माया पॅलेसमध्ये फुकटच घ्यायला मिळणार आहे, होय का नाही स्वप्ने? अहो पण तुम्हाला माहिती आहे ना, आजकालच्या पोरी कशा. करते मी, त्या म्हणतात ते पण खरे. हालचाल व्हायला पाहिजे. मी घालते वाळत कपडे. हे बघा नेबळ्याची दणकट मम्मी. आता ही जाईल तिकडे कपडे वाळू घालायला आणि तुम्ही बसाल इथं फुकटचा आराम करत. कसे तुमचं बी वजन जरा मेंटेन राहिलं पाहिजे ना. जरा कमी होईल हालचाल केली तर. तिथं भांड्याचा ढिगारा पडलाय, तेवढा घासून घ्या. आता काय बघत बसलाय माझ्याकडं? चला लागा का आम्हाला, निघा. हा जातो, चला मरे. ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. सत्या, कारण तुझ्यावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याची बायको गरोदर आहे. हे जेव्हा तुला कळलं तेव्हा तू केस मागं घेतलीस. तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस तुझी धावपळ केलीस. तिच्या बाळाबद्दलची काळजी मी स्वतः बघितली. बरं ते सोड. आमच्या घराला आग लागली तेव्हा माझी, अमृताची, आईची ज्या पद्धतीनं तू काळजी घेतलीस, हे सगळं कसं दुर्लक्षित करू? जो सत्या दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत, तो दुसऱ्या कुणाचा तरी जीव कसा घेऊ शकतो? आणि हेच जाणून घ्यायचंय मला.